आपण आज एस्थेटिक्स मेडिस्पामध्ये आहोत आणि आपल्याबरोबर एक पेशंट आहेत जे त्यांनी एक रायनोप्लास्टी करून घेतली आहे, सेप्टोप्लास्टी रायनोप्लास्टी. त्याचा अनुभव सांगणार आहेत. गुड इव्हनिंग सर. मी सरांकडे आलो त्यावेळेस माझं नाक जे होतं ते ब्रॉड होतं, टिप बल्बस होतं आणि लुक काही एवढा विचित्र म्हणजे व्यवस्थित नव्हतं. कॉन्फिडंट नव्हतो, कॉन्फिडन्स नेहमी लो असायचं किंवा फोटोजमध्ये मला नेहमी जाणवायचं की माझं नाकाचं ॲपियरन्स किंवा मला असं थोडंसं लो फील व्हायचं. मग मी यूट्यूबला सर्च केलं, गुगलला सर्च केलं आणि बेस्ट रायनोप्लास्टिक सर्जन इन पुणे इंडियामध्ये पण सर्च केलं आणि खूप सारे सर्च केल्यानंतर सरांचं डॉक्टर आशिष दावलबग सरांचं नाव आलं समोर. खूप सारे रायनोप्लास्टिक्सचे त्यांचे टेस्टिमोनियल्स मी ऐकले, इंस्टाग्रामवर पण त्यांना फॉलो करते आणि त्यांनी कसं ड्रास्टिक चेंजेस दिलेत पेशंटला की त्यांचं पूर्वीचं लुक आणि आत्ताचं लुक ते बघून मला खूप इन्स्पायर झालो आणि मी सरांची अपॉइंटमेंट घेतली. क्लिनिकला आल्यानंतर सरांनी खूप फ्रेंडली मला समजावून सांगितलं की तुझा असे इश्यूज आहेत, असं आपण करूयात, ह्या गोष्टी आपण करूयात. त्यांनी ते मॉर्फ करून पण मला दाखवलं की ती टेक्निक मला आयडिया आली की ते मॉर्फमध्ये मी कसं दिसेल, माझं लुक कसं असेल. ते एक मला खूप चांगलं वाटलं त्याच्यामध्ये, त्यांच्या ह्या क्लिनिकमध्ये. आणि खूप फ्रेंडली स्टाफ होते, सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित आणि खूप म्हणजे मला खूप आय एम हॅपी की सगळ्यांनी व्यवस्थित मला कोऑपरेट केलं. आणि मग ऑपरेशनच्या डेटला सगळं एक्सप्लेन केलं, कन्सेंट वगैरे सगळं व्यवस्थित सांगितलं. पोस्ट ऑपला पण मला 3 दिवस त्रास झाला, थोडंसं कंजेशन, कारण ते स्प्लिंट्स आतमध्ये होते त्यामुळे मला त्रास झाला आणि मग नंतर हळूहळू रिकवर होत गेलो. पण आज मी खूप सॅटिस्फाईड आहे माझ्या लुकमध्ये की जे मी सरांकडून एक्सपेक्ट केलं होतं आणि ते मला 100% मला मिळालंय माझ्या लुकच्या बाबतीत. 2 महिने झालेत आता. 2 महिने बरोबर आहे. 2 महिन्यात सूज आहे, अजूनही नाकाच्या डोक्यावर थोडीशी सूज आहे, त्याला आणखी एखादा 2 महिने लागतील. पण आपण जे साध्य करायला निघालो होतो ते किती पर्सेंटमध्ये तुला वाटते साध्य झालं आहे? ते मला तरी 100% वाटते की परफेक्टली मला जो लुक पाहिजे होतं, जे माझं अपीअरन्स होतं ते मला भेटल्यासारखं वाटते आणि कॉन्फिडेंट फील होते. फोटोजमध्ये पण जेव्हा फ्रेंड्स बोलवतात त्यावेळेस कॉन्फिडेंटली जातोय. पहिले मी बाहेर थांबायचो की नको नको मी नको मी नको, पण आता असं फील होते ते फक्त आशिष दावलबग सरांमुळेच. त्यांनी जे चेंजेस केलेत आणि जी सर्जरी केली ती खूप आउटस्टँडिंग आहे. खूप किती दिवसात तुला असं वाटायला लागलं की तू आता कामाला जाऊ शकशील आणि काम करू शकशील? 7 दिवस मी एलिव्हेटेड बेड मध्ये होतो. मग 2 वीक्स नंतर म्हणजे मला असं फील झालं की म्हणजे फर्स्ट वीक नंतरच असं फील झालं की मी उठतोय, सगळं व्यवस्थित करतोय. ते स्प्लिंट्स जेव्हा काढले तेव्हा ते 1 वीक नंतर स्प्लिंट्स काढल्यानंतर मग खूप फ्री वाटलं मला आणि मग तेव्हा वाटलं की मी माझे सगळ्या डेली ऍक्टिव्हिटीज करू शकतो. ऑलमोस्ट 7 डेज नंतरच आपल्याला म्हणजे व्यवस्थित वाटायला लागतं की आता मी फिट आहे सगळ्या गोष्टी करायला. तर ऑप्शन्स तुला बरेच दिले होते, त्यातला तू एक कुठला तरी मधला किंवा खालचा ऑप्शन सिलेक्ट केला, पण तरी समाधानी आहेस? खूप समाधानी आहे, खूप ओके. happy. नाही, हेज बीन अ गुड पेशंट. कॉपरेशन त्याने खूप दिलं, चांगलं दिलं आणि कॉपरेटिव्ह पेशंट असले तर आणि ॲप्रिशिएटिव्ह तर आम्हालाही उत्साह येतो मदत करायला. त्यामुळे आय एम हॅपी, यू आर हॅपी. येस सर, डेफिनेटली. ऑल्स वेल दॅट एंड्स वेल. Yes, yes. थँक्यू व्हेरी मच.